साई भक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। पंढरपूरच्या धर्तीवरती दर्शन रांगेत असणाऱ्या भाविकांना आता आरतीचा मान मिळणार आहे। आरतीच्या वेळेला दर्शन रांगेमध्ये पुढे असणाऱ्या 2 साई भक्तांना पुढे उभं राहण्याचा मान मिळणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला साईबाबा संस्थानने भक्तांना अनोखी भेट दिली आहे। तासनतास रांगेत उभं राहून दर्शन घेत असलेल्या सामान्य भक्तांना साईबाबांच्या आरतीला अग्रभागी उभं राहण्याचा मान दिला जाणार आहे। दुपारची आरती, संध्याकाळची आरती, शेज आरती जी आहे, या 3 आरतीच्या वेळी जी आहे, ज्यावेळेस आरतीच्या अगोदर दर्शन लाईन बंद होते त्यावेळेस जे 2 साई भक्त समोर असतात दर्शन लाईनमध्ये, त्यांना समोर घेतलं, बाबांच्या आरतीसाठी समोर घेतलं जातं। आजपासूनच योजनेची सुरुवात झाली आणि आरतीचा पहिला मान झाशी इथल्या रजक या दाम्पत्याला मिळाला। आज तो ऐसा हुआ कि मानो चमत्कार सा हो गया। इतनी भीड़ में हम 2 लोग आए और बाबा की आज आरती प्राप्त हुई पूरे सामने, बिल्कुल बहुत अच्छा लगा। नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिर्डीत साईबाबांच्या चरणी 13,30,000चा सुवर्णहार अर्पण करण्यात आलाय। साईभक्त बबिता टिकू यांनी हा हार अर्पण केलाय। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तुमचा खिसा कापणारी बातमी आहे। ब्युटी पार्लर आणि सलून मधील रेट आता वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतलेला आहे। 20 ते 30% भाववाढ यात करण्यात आली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ब्युटी पार्लर आणि सलून मधले रेट वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतलाय। वाढती महागाई, जीएसटी, वाढलेलं परवाना शुल्क यामुळे ही भाववाढ करण्यात आली आहे। सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरात किमान 20 ते 30% वाढ झाली आहे। हेअर कट 350 ते 400 रुपये, शेविंग म्हणजे दाढी 150 ते 200 रुपये, फेशियल 1500 ते 2000, मेडिक्युअर किंवा पेडिक्युअर 500 ते 700, क्लीनअप 400 ते 500 असे नवे दर असतील। आता शेविंगचे भाव वाढलेले आहेत, 60 रुपये 70 रुपये, दाढीचे झालेले आहेत, केसाचे 250-300 रुपये झालेले आहेत। ते सामान्य माणसाला कसं परवडणार? त्यामुळे आता सलून मध्ये गेल्यानंतर तुमच्या केसांसोबत खिशाला सुद्धा कात्री लागणार आहे। राज्यातील अनेक भागात भटक्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरात एका रेड्याने धुमाकूळ घातलेला आहे। शाळेच्या आवारामध्ये शिरलेल्या रेड्याने लहान मुलांना धडक दिल्याने काही विद्यार्थी जखमी झाले। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जुबली पार्क, भडकल गेट परिसरात असलेल्या नवखंडा कॉलेज परिसरात या रेड्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला। परिसरात असलेल्या मॉडर्न स्कूलच्या शाळेतल्या सुट्टीत मुलं बाहेर खेळत होती। अचानक एक रेडा शाळेच्या मैदानात घुसला। मोकळा सुटलेला आणि बेधुंद झालेला रेडा 2-3 जणांना धडक देऊन सरळ शाळेच्या परिसरात घुसल्यानं विद्यार्थ्यांसह शिक्षकांची सुद्धा चांगलीच धांदल उडाली। यामुळे शाळा परिसरात एकच धावपळ सुरू झाली। शाळेच्या गेटवर असलेल्या वॉचमनला रेड्याला थांबवता आलं नाही, त्यामुळे रेडा थेट शाळेच्या मैदानात घुसला। जेवणाची सुट्टी असल्यानं अनेक विद्यार्थी मैदानात होते आणि या रेड्यानं अनेक विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली, त्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले। 2-3 बच्चे उधर घूम रहे थे, 2-3 बच्चों को उसने एक सींग से अपने उठा के पाटक डाला। 3-4 बच्चों को उसने लात मारा और 3-4 बच्चे उधर ही घायल हो गए। रेड्याच्या धडकेत जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे शहरातील भटक्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांना संधी मिळालेली नाहीये। याच अब्दुल सत्तारांचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने सत्तार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। छत्रपती संभाजीनगरमधील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावरती सत्तार यांचा नागरी सत्कार आणि अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सत्कार सोहळ्यात अब्दुल सत्तार यांचं त्यांच्या समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास माझ्यावर आहे, तोपर्यंत मी त्यांचाच आहे, त्याच पक्षात राहणार, कुठेही नाही। ज्या दिवशी त्यांचा विश्वास संपल त्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आदेशाचा पालन करल। सत्तार यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे सुद्धा उपस्थित होते। अब्दुल सत्तार यांच्या व्यासपीठावरती काँग्रेसचे खासदार असल्याने चर्चांना उधाण आलंय। तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा। ये तो वक्त ही है। या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने अब्दुल सत्तारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। विधानसभा निवडणुकीत कोकणात ठाकरेंच्या पक्षाला विशेष यश मिळवता आलेलं नाहीये। त्यातच ठाकरेंच्या पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे। राजन साळवी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजापूरचे माजी आमदार राजन साळवी लवकरच ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. राजन साळवी हे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे. राजन साळवी यांचा भाजपात शिर्डीकडे 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित आहे. भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला या पुढील काळात आणखीन गळती लागणार असल्याचं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केलंय. आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडणार ही परिस्थिती आहे आणि ही सुरुवात झालेली आहे, ती बोट बुडणार आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला कोकणात पराभवाला सामोरं जावं लागलं. यातच आता साळवींसारख्या शिलेदाराने साथ सोडल्यास ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पवार कुटुंबियांच्या मनोमिलनाची चर्चा रंगलेली आहे. आणि यावेळेला निमित्त ठरलंय त्या अजित पवारांच्या आईंचं एक विधान. आज पंढरीत विठुरायाच्या चरणी पवार एकत्र येण्यासाठी आशाताईंनी कोणतं साकडं घातलंय बघूया. अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांनी आज पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेतलं. यावेळी आशाताईंनी विठुरायाला घातलेलं साकडं पवारांच्या मनोमिलनाची चर्चा नव्याने सुरू करणारं ठरलं. फक्त घरातले वादच नाही तर आपल्या लेखापाठची इडापिडा टळू देत अशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली. घरातले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं, पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे. भविष्यात पवार कुटुंब एकत्र आल्यास आनंदच होईल असं सांगत प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा या मनोमिलनासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय. मी पवार कुटुंबियाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल जर हे सगळं घडून येईल. शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवारांनी घेतलेली भेट आणि आता आशाताईंचं साकडं यामुळे 2025 सालात पवार कुटुंबात ऑल इज वेल होणार का याची उत्सुकता आहे. इकडे गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यात स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर पहिल्यांदाच एसटी बस धावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बस सेवेचं उद्घाटन झालंय. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यातील 20 गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटीची बस धावली. तालुक्याच्या कामासाठी पायपीट करत नागरिकांना जावं लागत होतं. आता गर्देवाडा ते आहेरी ही बस सेवा सुरू झाली आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या भागात एसटी बस घेऊन पोहोचले आणि नागरिकांना सुखद धक्का दिला. आहेरी ते गर्देवाडा बस जी जवळपास स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावतेय, त्या बसचं उद्घाटन आपण केलं. एटापल्ली माओवाद्यांच्या सर्वाधिक कारवायांचा तालुका, त्यामुळे 20 गावं स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही विकासापासून वंचित होती. आता 77 वर्षांपासून खोळंबलेल्या या परिसरातल्या विकासाला एसटी प्रमाणे गती मिळेल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावरती होते. यावेळेला जहाल महिला माओवादी तारकासह 11 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी चळवळीत तारक्काने सगळ्यात मोठी भूमिका बजावलेली होती. जहाल महिला माओवादी तारक्कानं गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. गडचिरोलीतल्या माओवादी चळवळीत तारक्कानं सगळ्यात मोठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दंडकारण्य झोनल समितीची ती सदस्य होती. 1983 मध्ये माओवाद्यांच्या संघटनेत दाखल होणारी ती पहिली महिला. विमल सीडाम असं तारक्काचं मूळ नाव. केंद्रीय समिती सदस्य भूपतीची ती पत्नी. पश्चिम बंगालमधील जहाल माओवादी किशनची ती वहिनी. 170 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे तारक्कावर दाखल आहेत. 40 वर्षांपेक्षा अधिक काळ ती माओवादी चळवळीत सक्रिय होती. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणात तिच्या विरोधात हे सगळे गुन्हे दाखल आहेत. नक्षलवाद रुजवण्यामध्ये अग्रणी आहेत. ज्यांनी मोठ्या प्रमाणात केडर निर्माण केले अशी सगळी मंडळी आता आत्मसमर्पण करतायत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 11 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. जहाल माओवाद्यांच्या शरणागतीमुळे माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलाय. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं आहे. अनेक दिवस उलटले तरी सुद्धा या प्रकरणातील 3 आरोपी अजून सुद्धा फरार आहेत आणि याच विरोधात मस्साजोगचे ग्रामस्थ आता आक्रमक झाले. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे, तर 3 आरोपी अद्यापही फरार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं.
हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मस्साजोगवासीय पाण्यात उतरले. पुढच्या 10 दिवसात उर्वरित आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. त्याच्यामध्ये जे बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण पूर्णपणे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्यानं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वैजनाथ सुरवसे यांची भेट घेतली. धनंजय देशमुख यांनी उपोषण मागे घेण्याची मागणी वैजनाथ सुरवसे यांना केली आहे. बीडमधील गुन्हेगारीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे आणि अशातच बीडमधील आणखीन एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप एका व्यक्तीने केला. या प्रकरणी या व्यक्तीने तक्रार सुद्धा दाखल केली आहे. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्ञानेश्वर इंगळे नावाच्या व्यक्तीचं देखील अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप स्वतः इंगळे यांनी केलाय. एका नेत्याकडून फंड देतो असं सांगत मुंबईला जायचं म्हणून गाडीत बसवण्यात आलं. यानंतर पायाला कुलूप लावत एका बंद खोलीत डांबून ठेवण्यात आलं असा आरोपही त्यांनी केलाय. 2,07,000 रोख होते आणि 51,000 रुपये माझ्या फोन पेवर. ते पण घेतले का? ते फोनच घेतले ना. ते 2,07,000 पण घेतले. पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी कारवाईला आता वेग आलेला आहे. मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्याची संपत्ती सुद्धा जप्त केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. क्रीडा विभागात 21 कोटी घोटाळा प्रकरणातील आरोपी हर्षकुमार क्षीरसागर 11 दिवसांपासून फरार होता. हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतून पळ काढण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. मुख्य आरोपीकडून आतापर्यंत 10 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली. मान्य न्यायालयामध्ये हजर केले असता 7 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे. तसेच या गुन्ह्यामध्ये अगोदर आपण 4 आरोपी अटक केले, तर आज रोजी त्याचे आईवडील देखील आपल्याला मिळून आलेले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 10 कोटीची मालमत्ता, स्थावर जंगम मालमत्ता आपण सीज केलेली आहे. क्षीरसागरची इतर मालमत्ताही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी दिली. जळगावच्या पाळधी गावात 2 गटात राड्याची घटना घडलेली आहे. या राड्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पाळधी गावात उद्या सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पाळधी गावात सध्या तणावपूर्ण शांतता बघायला मिळते. एकीकडे राज्यभरात नववर्षाचं जोरात स्वागत सुरू असताना दुसरीकडे जळगावच्या पाळधी गावात मात्र राड्याची घटना घडली. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं पाळधी हे मूळ गाव. गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कारमधून जात असताना अचानक कारचा धक्का लागल्यावरून 2 गटात वाद सुरू झाला. या वादानंतर मोठा राडा झाला. या राड्यात पाळधी गावातील 3 ते 4 दुकानं पेटवण्यात आली, तर काही दुकानांची तोडफोडही झाली. तर 4 ते 5 चारचाकी वाहनं पेटवून देण्यात आली होती. सर्वसामान्य दुकानदारांचं यात मोठं नुकसान झालं. 5 वाजेनंतर परत उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत सदरचा कर्फ्यू हा चालू राहणार. 2 गटात राडा झाल्यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला. या राड्या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गावात सध्या शांतता आहे. पाळधी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा इकडे शौर्य दिनानिमित्ताने लाखो अनुयायांनी गर्दी केलेली आहे. राजकीय नेत्यांनी सुद्धा विजयस्तंभाला अभिवादन केलंय. विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली. पुण्यातील कोरेगाव भीमा इथे 207व्या शौर्य दिनाच्या निमित्तानं लाखो अनुयायांनी गर्दी केली. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक इथे आले होते. विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली. सकाळपासून अनेक नेते शौर्य दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथे आले होते. एक नवीन इतिहास ज्याला आपल्याला म्हणता येईल मानवतेच्या दृष्टिकोनातून, हा भीमा कोरेगावातून सुरुवात झाला. त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते. महार रेजिमेंट असेल, मराठा लाईट इन्फंट्री असेल, पंजाब रेजिमेंट असेल आणि अशा वेगळ्या रेजिमेंट्सनी हा देशाने आपल्या वेगळ्या वेगळ्या लढाई केलेल्या आपल्या सर्वांना ज्ञात. कोरेगाव भीमा या ठिकाणी 5,000 पोलीस सुरक्षेच्या कारणासाठी तैनात करण्यात आले होते. नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी अनेक भाविकांनी राज्यातील मंदिरांमध्ये मोठी गर्दी केलेली आहे. मंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी सिद्धिविनायक मंदिरात गर्दी केली. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी शहरातल्या नागरिकांसह देशभरातले भाविक इथे एकत्र आले होते. नववर्षाच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेकविध फुलांची आणि संत्र्याच्या फळांची आकर्षक आरास करण्यात आली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. मंदिर परिसराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईनगरीत भक्तांचा सागर उसळला. नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या आशीर्वादानं करण्यासाठी देशविदेशातून साई भक्त शिर्डीत दाखल झाले होते. तिकडे अक्कलकोटमध्ये नववर्षाच्या निमित्तानं स्वामी समर्थ महाराजांची नगरीही दुमदुमली. स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली. इकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी होती. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात तब्बल 4 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती आणि त्यानंतर त्याला भिवंडीतल्या रुग्णालयात दाखल सुद्धा केलेलं होतं. विनोद कांबळीची प्रकृती आता सुधारल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन विनोद कांबळींनी केलेलं आहे. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला भिवंडीतल्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. भिवंडीतल्या रुग्णालयात गेल्या 21 डिसेंबरपासून विनोद कांबळी उपचार घेत होता. प्रकृती सुधारल्यानंतर विनोद कांबळीला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घरी सोडण्यात आलं. फर्स्ट क्लास जसं मी होतो परत आलो, चौकार आणि षटकार मारण्यासाठी परत आलो, पण यांच्यामुळे झालं. रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सचे विनोद कांबळींना आभार मानले. नशेपासून दूर राहण्याचं आवाहन विनोदनं सगळ्यांना केलं. मी सांगेन एवढं की दारूपासून लांब राहा आणि फॅमिलीवर हात मिळवा. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत असताना टीम इंडियाची खास जर्सी घालून विनोद कांबळीनं चौकार आणि षटकार मारण्याची ॲक्शनही करून दाखवली. अलिबागमध्ये समुद्र किनाऱ्यावरती बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैलगाडी शर्यतीमध्ये 135 बैलगाड्या सहभागी झालेल्या होत्या. गावकऱ्यांसह पर्यटकांनी सुद्धा या शर्यतीचा आनंद लुटलाय. अलिबागमधील किहीम समुद्र किनाऱ्यावरती बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर समुद्र किनाऱ्यावरती या बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. हा शर्यतींचा थरार अनुभवायला हजारो पर्यटक आणि नागरिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. या बैलगाडी शर्यतीत एकूण 135 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. अलिबागच्या मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा या शर्यतीचा आनंद लुटलाय. आजच्या शर्यतीचं आयोजन झिराट ग्रामस्थांनी केलंय. खूप आनंद बघून वाटतो. मी पण एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझी पण बैलगाडी आहे. त्यामुळे बैलगाडीचा आनंद घेणं हे सर्वसामान्यांप्रमाणे मलाही आवडतं. शेतकऱ्यांचा हा पारंपरिक खेळ असाच सुरू राहण्यासाठी अनेक अटी शर्तींचं पालन करण्यात येत आहे. किनाऱ्यावरील बैलगाडी शर्यत ही कोकणातली सर्वात वेगळी आणि जुनी परंपरा आहे. ही परंपरा आज सुद्धा जपली जाते. दमदार 10 मध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.